नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, हमेशा सुखी राहा, आनंदात राहा, खाऊन पिऊन मजेत राहा. कारण की हा जो माणसाचा जन्म आहे ना, तो माणसाला एकदाच मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट असतात, दुःख असतात, पण त्यातून आपण आपल्यासाठी जगायला शिकलं पाहिजे. आहे तो क्षण आपण आनंदात जगला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, खुश राहा, खाऊन पिऊन राहा आणि मजेत राहा. तर मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल, आज मी तुम्हाला घेऊन निघालेले आहे अशा एका मंदिरामध्ये, की ते मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि त्या मंदिरामध्ये जे काही खास वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत. पण त्यापूर्वी तुम्हाला खूप अगदी छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज या व्हिडिओला आपल्या एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण असेच भक्तिमय व्हिडिओज किंवा भक्ती चॅनल्स म्हणून हा आपला चॅनल आहे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी नवनवीन तुम्हाला टेम्पल्स असतील किंवा पूजा असेल, विधी असेल, याबद्दलची मी तुम्हाला माहिती पुरवणार आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत खारघरमध्ये. हे खारघर सेक्टर 23 आहे. तुम्ही इथे या मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशननी तुम्ही येऊ शकता. तुम्हाला इथे रिक्षा अवेलेबल होतील आणि बघा, मंदिराच्या बाहेरसुद्धा रिक्षा आहेत, त्यामुळे इथूनसुद्धा जाण्यासाठी तुम्हाला लगेच रिक्षा या मिळून जातील. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत गेटवरती आणि असं भव्य दिव्य असं ह्याचं गेट आहे. आणि मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती मोठ्या जागेवरती या मंदिराची निर्मिती केलेली आहे. जातं की 9 एकरामध्ये जे आहे हे मंदिर स्थापन झालेलं आहे. तर मंदिराच्या एकदम लास्टची पायरीच्याच खाली आपल्याला चप्पलसाठी एक मोठं जे स्टँड बनवलेलं आहे, तिकडे जायचं आहे. आपल्याला प्रथम आपली चप्पल वगैरे काढायची आहे आणि मग आपल्याला अतिशय छान मंदिर आहे. आणि आत्ता नवीनच जानेवारी महिन्यामध्ये त्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्या मंदिराचं जे उद्घाटन झालेलं आहे ना, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ह्या टेम्पलबद्दल ऐकलं असेल किंवा नसेल, तर मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला टेम्पलची सगळी माहिती देणार आहे. हे आशियातील सर्वात मोठं इस्कॉन जे मंदिर आहे ना, ते नवी मुंबई इथे स्थापन झालेलं आहे आणि ते मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हे उद्घाटन आहे ते झालेलं आहे 15 जानेवारी 2025 रोजी. तर या भव्य उद्घाटन सोहळा करण्यात आला होता. आणि या ज्या इस्कॉन मंदिराची जी स्थापना आहे ना, ती 12 वर्षापासून त्याचं काम चालू होतं आणि 12 वर्षापासून याचं बांधकाम सुरू होतं आणि कुठे ते 2025ला त्याची स्थापना झालेली आहे. कारण मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप छान मंदिर आहे. हे मंदिर 9 एकरामध्ये पसरलेलं आहे आणि पूर्ण अशा जे संगमरवरीत दगड असतात ना, त्या दगडामध्ये ते बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तर मित्रांनो, इथे अतिशय छान व्यवस्था होती. अगदी छान झाडं वगैरे, खूप छान वातावरण इथलं होतं. आणि अजूनही थोडं थोडं काम बाकी आहे, कुठे कुठे तेही चालूच आहे काम. पण मित्रांनो, एवढं छान जे तिथे गज होते, हत्ती म्हणजे होते, किंवा जे कारंज्यासाठी त्यांनी बनवलेलं होतं, ज्या पायऱ्या होत्या ना, ते एवढ्या छान होत्या ना, म्हणजे खूप असं तिथं बसावंसंच वाटत होतं ना. आता तर वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान वातावरण आहे, ढगाळ वातावरण, ऊन वगैरे बिलकुल नाही. त्यामुळे त्या पायऱ्यांवरती चालताना सुद्धा खूप थंड आणि गारवा वाटत होता. तर मित्रांनो, तुम्हाला जायचं असेल ना, तर आता पावसाच्या दिवसामध्ये नक्की तिथे जा. खूप छान सगळीकडे हिरवेगार, तिथं झाडं वगैरे लावलेले आहेत आणि खूप छान आहे. गेटमधून आत गेलं की तुम्हाला चप्पल काढण्यासाठी पायऱ्याच्या खालीच तुम्हाला चप्पल काढायचं, कारण पूर्ण एवढं मोठं जे मंदिर आहे ना, तेव्हा पायरीपासूनच तुम्हाला चप्पल काढूनच आतमध्ये जावं लागणार आहे. कारण त्यांनी स्वच्छताच एवढी छान ठेवलेली आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा जी श्रीकृष्णाची असेल मूर्ती, रामाची मूर्ती असेल, एवढ्या छान मूर्त्या होत्या ना, आकर्षक त्यांची सजावट होती, जी कपडे होते एवढी मस्त वाटत होतं ना, की खूप छान असं, म्हणजे डोळे अगदी खरोखर श्रीकृष्णाला भरभरून पाहिल्यासारखे वाटत होते. किंवा त्यांची जी डोळ्यात जी प्रतिमा बसलेली आहे ना, ती आता काय सांगायचं. तुम्ही खरंच एकदा जाऊन या मित्रांनो. तुम्ही गेला ना, की तुम्हाला असं वाटणार नाही की आपला वेळ वाया गेला किंवा उगाच आपण गेलो. एवढं छान मंदिर होतं.
आणि मित्रांनो आजूबाजूला जो परिसर होता म्हणजे असं जवळच डोंगर वाटत होते, त्यामुळे हवा देखील तिथे खूप छान होती. तर मित्रांनो गेल्या 12 वर्षापासून ज्या मंदिराचे बांधकाम चालू होतं, असं हे इस्कॉन मंदिर खारघरमध्ये आहे. आणि या मंदिराला श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि 3000 भाविकांना एकत्र बसू शकतो एवढं त्याचा जो गाभारा आहे तो आहे. आणि दर रविवारी किंवा आम्ही आज पण गेलो होतो तेव्हा पण तिथे महाप्रसादाची व्यवस्था होती. आणि आणि पांढऱ्या आणि संगमरवरी तपकरी रंगाचा खास इथं वापर केलेला आहे सगळं पूर्ण बांधकाम बांधण्यासाठी. तर मित्रांनो आतमध्ये जे श्रीकृष्णाचे मनोरंजक 3D जे चित्र लावलेली होती तीसुद्धा अगदी छान आणि एकदम व्यवस्थित त्याचं काम केलेलं होतं. तर अशा पद्धतीने असं बोललं जातं की 200 कोटीचा खर्च ह्या पूर्ण मंदिराला बांधण्यात आलेला आहे, खर्च झालेला आहे. आणि भक्तांच्या देणगीतून किंवा त्यांच्या पैशातून हे मंदिर उभारलेलं आहे असं मी गुगलवरती ऐकलेलं आहे. तर खास हे मंदिर श्रीकृष्णांसाठी आहे किंवा तिथे जे दरवाजे होते मंदिराचे किंवा ते शंख होते, गज होते, असं बोललं जातं की ते खूप असं ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या होत्या. मंदिराचा मुख्य जो दरवाजा होता तो सुद्धा 3D पेंटिंगने सजवण्यात आलेला होता. एवढा छान त्याची पेंटिंग वगैरे केलेली आहे. आणि जगभरामध्ये मित्रांनो 800 मंदिरं आहेत इस्कॉनची. मात्र नवी मुंबईतील हे जे मंदिर आहे ते एकमेव असं मंदिर आहे की ते इस्कॉनचे संस्थापक आहे स्वामी प्रभुपाद यांचं स्मारक आहे ना, ते तिथे स्थापन केलेलं आहे. श्री प्रभुपाद यांचं स्मारक या मंदिरात असलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे, खूप मस्त वाटलं तिथे जाऊन. तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. तर कसा वाटला हे आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.